नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. तर आज गुढीपाडवा आहे, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला. सकाळी बघू शकताय तुम्ही, टाइम झालेला आहे 10:15. तर चला गुढी वगैरे उभा करून घेऊयात. तर तुम्हाला दाखवतो आमच्या इथे कशी गुढी उभा करतात, काय असते प्रोसेस. तर गाईज बघू शकता तुम्ही, गुढी उभा केलेली आहे आणि पूजा वगैरे करून घेतली आहे. तर दरवर्षी आम्ही जिथं गुढी उभा करतो का तिथेच ह्या वर्षी उभा करून घेतलेली आहे. तर बघू शकता माझ्या पाठीमागं. तर गाईज चला आता जेवण वगैरे करून घेऊयात. गाईज जेवण वगैरे झालेलं आहे, तर चला आपण जाऊयात हनुमानाच्या आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन नारळ वगैरे फोडूयात. गाईज आलोय मंदिरात, तर चला जाऊयात आतमध्ये. तर काही दर्शन वगैरे घेतलेलं आहे, तर आता जाऊयात हनुमानाच्या मंदिरात. झालोय आता आपण सध्या हनुमानाच्या मंदिरात गावच्या. तर चला जाऊयात. हनुमानाचं मंदिर आमच्या गावातलं खूप जुनं आहे. तर आतमध्ये बघा अशी एक मूर्ती आहे आणि इथल्या साईडला दगडानं कोरलेली एक मूर्ती आहे बघा. दर्शन वगैरे घेतलेलं आहे, तर चला जाऊयात आता आपण घरी. तर गाई आलो होतो आपण आता घरी. 4 वाजता आमच्या देवाची काठीची मिरवणूक निघते. 4 वाजता आपण जाऊयात देवळाकडे. थोडा प्रोजेक्ट वगैरे लिहायचा राहिलाय, थोडा अभ्यास पण आहे, तो कम्प्लीट करतो. CET देणार असल्यामुळे थोडा अभ्यास करावा लागणार आहे. तर 4 वाजता जाऊयात आपण देवाची काठी आणि काठीचे लग्न पाहण्यासाठी. तर गाईत चला जाऊयात आपण आता यात्रेत. काठी वगैरे देवळापर्यंत आली असेल, काठीची लग्न वगैरे लागणार आहेत. तर टाइमही झालेला आहे त्याचा. आणि यात्रेतही जाऊयात. मी सकाळपासून आणखीन यात्रेत गेलो नाही, बघूयात काय काय आले काय नाही. सध्या मंदिरात आलोय आणि आता देवाच्या काठीची लग्न वगैरे लागणार आहेत आणि पावसाचं पूर्ण वातावरण झालंय बघा, आभाळ वगैरे आलेलं आहे. गाईच काठीची लग्न वगैरे आणि पाऊस लागलाय बघा थोडा तिकडल्या साईडला. पाऊस लागलेला आहे थोडा थोडा. तर सगळीजण आपले दुकानं वगैरे बघा झाकून ठेवा लागले ते. तर गाई ज्याला आता चष्मा घ्यायचा, तर बघूया कुठला घेतो. ओरा 999 प्लस. तर काही मित्र वगैरे भेटलेले आहेत अकॅडमीतले. कसं आहे मग बाकीची गँग?
काहीच मी जेव्हा अकॅडमीत जात होतो तर त्या अकॅडमीतले बघा काही मित्र वगैरे आहेत. ऋषिकेश अध्यक्ष. तर काही पाऊस वगैरे यायला लागलेला आहे तर बघू शकता मग वातावरण खूप खराब झाले. तर आता जाऊयात आपण घरी. काहीच घराकडे चाललोय आणि बघू शकता तुम्ही पूर्ण पाऊस वगैरे यायला लागला. तर उन्हाळ्यात पाऊस यायला लागलाय. तर गाईज आलोय घरी आणि बघू शकता पाऊस वगैरे यायला लागलाय थोडा नॉर्मल. तर या ब्लॉगला आता एंड करतो. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर